फोनची रिंग वाजली. अरे, इतक्या सकाळी कोण फोन करतंय? झोपेतच बडबडत मी फोन सायलेंट करून पुन्हा झोपी गेलो. काही वेळानंतर मला जाग आली. तसे मी लगेच माझा मोबाईल पाहिला. माझ्या मित्राचे म्हणजे शिवमचे 4-5 मिस कॉल्स आले होते. तो सहसा असा फोन करत नाही, पण काहीतरी अर्जंट असावे म्हणून मी पटकन त्याला कॉल बॅक केला आणि कळाले की माझा नेट पॅकच संपलाय. माझ्या बाबतीतही नेहमी असेच घडते. नेमका आत्ताच मंथली पॅक संपायचा होता. मी उठून धावत जाऊन घरातल्या लँडलाईनवरून शिवमला फोन लावला. मी काही बोलणार तोच तो म्हणाला, हरेश लवकर आपल्या स्टँडवर ये, MJ हॉस्पिटलला जायचंय. ते नाव ऐकून शरीरातून विजेची लहर जावी तशी एक भीती निर्माण झाली. तुम्हाला वाटलं असेल हॉस्पिटलचं नाव ऐकून त्यात घाबरण्यासारखं काय आहे, पण गेल्या काही दिवसात जे काही घडत होतं आणि ऐकायला मिळत होतं त्यावरून भीती वाटणं साहजिकच होतं. काही महिन्यांपासून त्या हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या बऱ्याच माणसांचा मृत्यू झाला होता. कारण काहीही असले तरी मृत्यू झालेल्या माणसाची छाती फाडलेली असायची व त्याचे हृदयच नसायचे. अजूनही कळले नव्हते की हे कोण करतंय. तिथल्या काही लोकांच्या म्हणण्यानुसार त्या परिसरात एक अमानवी शक्ती होती जिला माणसाच्या हृदयाची चटक लागली होती आणि तीच शक्ती हे सगळं करत होती. पण माझ्यासारख्याच्या विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा या सगळ्यावर मात्र विश्वास ठेवणं अशक्य होतं, म्हणून मी त्याला अफवा समजत होतो. पण तरीही कुठेतरी मनात शंकेची पाल चुकचुकते तसंच काहीसं झालं होतं. मी पटकन कशीबशी तयारी करून स्टँडवर पोचलो. शिवम माझीच वाट पाहत थांबला होता. मी तडक हॉस्पिटलला गेलो. आम्ही इथे का आलोय हे मला अजूनही माहीत नव्हतं. शेवटी न राहून मी शिवमला हळूच बाजूला नेऊन विचारलं. त्याने सांगितलं की आमचाच मित्र आदित्य, त्याचा अपघात झालाय, अजून तो शुद्धीवर आला नाहीये. माझे लक्ष समोर गेले. त्याचे आईवडील तिथेच बसून खूप रडत होते. मी त्यांना धीर देत शांत केले. दिवसभर आम्ही तिथेच थांबलो. संध्याकाळ होत आली होती. मी आदित्यच्या आईवडिलांना सांगितले, तुम्ही घरी जाऊन आराम करा, मी आणि शिवम इथेच थांबतो. दिवसभराच्या धावपळीमुळे तेही थकले होते आणि आम्ही थांबतो म्हटल्यावर त्यांना थोडंसं बरं वाटलं. शिवमने बाजूच्या हॉटेलमधून आम्हा दोघांसाठी जेवण आणलं. मग ते जेवण उरकून बाहेर आम्ही गप्पा मारत बसलो होतो. साधारणतः 11 वाजत आले होते. वर्दळ कमी होत होती आणि वातावरण शांत होत होतं. पण हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या खोकण्याचा, कुजबुज करण्याचा आवाज शांतपणे कानावर पडत होता. मी बसूनच कंटाळून गेलो होतो, म्हणून शिवमला म्हणालो, चल जरा बाहेर पाय मोकळे करून येतो, तू इथेच बस. हॉस्पिटलच्या बाहेर पडलो तर रस्त्यावरच्या लाईट्स बंद असल्यामुळे पूर्णपणे काळोख पसरला होता. मी चालायला सुरुवात केली आणि रस्त्याच्या कडेलगतच्या झाडामागून एक किंचाळी ऐकू आली. मी दचकलो आणि जागेवरच थांबलो. इथे घडत असलेल्या प्रकाराची मला आठवण झाली आणि अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. मी कसलाही विचार न करता मागे वळालो आणि हॉस्पिटलमध्ये आलो. मी आणि शिवम आदित्यच्या शेजारी बसून होतो. बोलता बोलता शिवम झोपला, पण झालेल्या प्रकारामुळे माझी मात्र झोप उडाली होती. या परिसरातील लोकांच्या म्हणण्याप्रमाणे ती अमानवी शक्ती हीच तर नाही, या गोष्टीचा तर मला सोक्षमोक्ष लावायचा होता. मी घड्याळात पाहिले, 1 वाजून गेला होता. मी हॉस्पिटलच्या वॉचमॅनला घेऊन पुन्हा त्याच ठिकाणी आलो. मी त्याला त्या झाडाकडे खुणावून म्हणालो, हे बघ, हेच ते झाड, आणि इथूनच मला किंचाळी ऐकू आली होती. मला माहीत नाही नक्की काय प्रकार आहे. इतके बोलून मी मागे वळलो तर कोणीही नव्हते.
त्या काळोखी निर्जन रस्त्यावर मी एकटाच होतो. मी त्या वॉचमॅनला शोधू लागलो आणि शोधत त्या झाडाखाली आलो. त्या झाडावरून कसलासा आवाज आला म्हणून मी वर पाहिले तर माझी पोपडीच वळली. भीतीने माझे हातपाय थंड पडले होते. त्या झाडावर एक बाई बसली होती. तिच्याच तोंडातून रक्ताची लाळ सांडत होती. संपूर्ण चेहरा फाटला होता. शरीर जळलेलं आणि जागोजागी कापलेलं. हातांची नखं लांब लचक एखाद्या धारधार सुरीसारखी होती. ती बाई त्या झाडाच्या फांदीवर एका माणसाच्या छातीवर बसली होती आणि काहीतरी खात होती. कदाचित त्याचं हृदय. मी दबक्या पावलांनी मागे सरकलो जेणेकरून माझी चाहूल तिला जाणवू नये. मी काही अंतर गेल्यानंतर सरळ धावत सुटलो. समोर हॉस्पिटलचे गेट दिसत होते, पण तितक्यात मला ठेच लागली आणि मी खाली पडलो. तोपर्यंत त्या बाईला मी असण्याची चाहूल लागली होती. अतिशय वेगाने सरपटत ती माझ्या दिशेने येऊ लागली. ठेच लागल्यामुळे मी वेदनेने कळवळत होतो, पण तरीही धडपडत उठण्याचा प्रयत्न करू लागलो. शेवटी मी तिच्या तावडीत सापडलो. तिने माझ्या पायाला धरून खेचले आणि माझ्या छातीवर बसून म्हणाली, मगाशी वाचलास, पण आता वाचणार नाहीस. भीतीमुळे माझ्या शरीरातील सगळा त्राण संपला होता. आता माझा मृत्यू मला समोर दिसत होता. मी मनातून देवाचा धावा करू लागलो. तिने माझ्या छातीत तिची नखं खुपसायला सुरुवात केली आणि तितक्यात मला आवाज आला, हरीश काय झालं, असा का पडला आहेस? शिवम काळजीने विचारत होता. मी भानावर आलो. समोर पाहिलं तर ती बाई कुठेच दिसत नव्हती. मी प्रचंड घाबरलो होतो. मनात विचार आला की आज माझा मित्र देवासारखा धावून आला, पण हे प्रत्यक्षात घडले की भास हे मला समजत नव्हते. विचार करतच मी गाढ झोपेत झोपलो. सकाळी उठलो तेव्हा छातीत चरचरत होते आणि शर्ट काढून बघितलं तर माझ्या छातीवर नखं खुपसण्याच्या खुणा होत्या.